जय श्रीराम. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात आज सर्वांचं स्वागत आहे. आज मला अतिशय आनंद होतोय. खूप दिवसांनी आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेकडे आपण परत वळतो आहोत. आपला बराच मोठा याच्यामध्ये खंड पडलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की आज मंगेश दादा आपली सर्वांची छान उजळणी घेतील, जेणेकरून आपल्याला परत ज्या खूप महत्वाच्या आणि समजायला अशा थोड्या कठीण संकल्पना ते समजावून सांगत होते, त्याच्याबद्दल त्याची उजळणी होईल आणि मग आजच्या सत्राला आपली सुरुवात होईल. पण पूज्य मंगेश दादा, मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी आपण सर्वजण पुनश्च एकदा म्हणूया, आपल्या शाश्वत हिताच्या चिंतनासाठी जमलेलो आहोत. बराच मोठा खंड पडलेला आहे. मागाशीच उल्लेख झाला. जवळपास 6-7 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आपण या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या अंतर्गत आपला व्हॉट नावाचा जो दुसरा टप्पा आहे, त्याच्यामध्ये आपण विविध पारमार्थिक संकल्पना, विषय समजावून घेतो आहोत. जाणीवपूर्वक त्याचं नाव आपण व्हॉट असं ठेवलेलं आहे, कारण व्हाय बघून झाला, महात्म्य समजलं, का करायचं हे समजलं, पण नेमकं स्वरूप काय आहे, या सर्व गोष्टींचं स्वरूप काय आहे, खूप प्रचंड मोठा आवाका परमार्थ क्षेत्राचा आहे. पण त्यातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत की ज्या समजल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही, अशा काही निवडक संकल्पना म्हणूया आपण समजून घेतो आहोत. आणि म्हणून आपण व्हॉट असं या दुसऱ्या टप्प्याला नाव दिलं. व्हॉट म्हणजे नेमकं काय. आता मागील सत्रामध्ये महावाक्य या विषयाच्या चिंतनाला आपण प्रारंभ केला होता. हे महावाक्य चिंतनाच्या आधी आपण काही तत्संबंधी म्हणजे महावाक्य चिंतनाला मदत होईल अशा ज्या संकल्पना म्हणूया, प्रक्रिया म्हटलं तरी हरकत नाही, अशा काही गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या, आठवत असेल तर. समानाधिकरण आहे, वृत्ती आहे, लक्षणावृत्ती आहे, इत्यादी. हे सगळं आपण छान समजून घेतलं. कारण या सगळ्या गोष्टींची आपल्याला महावाक्य चिंतनामध्ये मदत होणार आहे. नेहमीच आपण बोलतो की आपल्याला काय म्हणूया त्याला, अकॅडमिक अभ्यास ज्याला म्हणतात, जो विद्यापीठात केला जातो, तसा करायचा नसून ज्याचा थेट मला साधनेमध्ये उपयोग होणार आहे. आणि महावाक्य चिंतन हे फार मोठं साधन आहे. अर्थात त्याचा अधिकारी कोण, काय, हा आत्ता विषय नाही आहे, तो विषय आत्ता आपल्याला बघायचा नाही आहे. पण महावाक्य चिंतन आणि त्या चिंतनासाठी लागणारी सगळी सामुग्री, प्रक्रिया, त्याचा आपण विचार केला. आणि मागच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष महावाक्य या विषयाला प्रारंभ केला होता. आता ही महावाक्य ज्या वेदांमध्ये येतात, त्या वेदांच्या श्रेष्ठतेचा सुद्धा आपण थोडक्यात विचार मागच्याला केला होता. खरं माझा विचार नव्हता उजळणी करण्याचा, कारण उजळणीत वेळ जातो, पण आता काय, तशी अपेक्षा व्यक्त केली गेली, त्याच्यामुळे थोडीशी उजळणी. त्या वेदांची श्रेष्ठता काय आहे, वेदांची महनीयता कशामध्ये आहे, ते आपण बघितलं. एक आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण टॉप डाऊन अप्रोच ज्याला म्हणतो,
एकदम महावाक्याच्या विचाराला हात घालण्याच्या आधी महावाक्य कुठे येतात, ते उपनिषदामध्ये येतात. उपनिषद कुठे येतं, वेदांमध्ये येतं. या दृष्टीने आपण वरून सुरुवात करतो, वेद. आणि ज्या तत्वाचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणांनी होत नाही, 9 प्रमाण आहेत शास्त्रामध्ये सांगितलेली, तोही विचार करून झाला आहे आपला. पण एक साधारण त्याचं 2 गटात विभाजन करता येतं, एक प्रत्यक्ष आणि अनुमान. या दोन्ही प्रमाणांनी ज्या तत्वाचं ज्ञान होत नाही, होऊ शकत नाही, त्याचं ज्ञान वेद करून देतात. आणि हीच त्यांची वेदता आहे, हीच त्यांची महनीयता आहे, असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आता त्या संदर्भात एक मी श्लोक तुम्हाला सांगितला होता, माऊलींची ओवी सांगितली होती. हे सगळं बघण्याला आपल्याला वेळ नाही, कारण पुन्हा उजळणी आहे. पण तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागे गोचरू, तो श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, माऊली म्हणते. वेद प्रतिपाद्य असंच म्हटलेलं आहे. रामरक्षा आपण म्हणतो त्याच्यातही आलेलं आहे. वेदांतैक वेद्य, वेदांत वेद्य म्हटलेलं आहे. सुंदरकांडात वेदांतैक वेद्य म्हटलेलं आहे. मुद्दा वेद बोलला, वेदांनी सांगितलं म्हणून आपल्याला कळलं, कारण हे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणांचा विषय होत नाही. ही वेदांची महनीयता आहे. आता ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचं तत्वमसी आणि अथर्ववेदाचं अयमात्मा ब्रह्म, अशी ही 4 वेदांची 4 महावाक्य आहे. आणि वेद हे प्रत्यक्ष भगवान आहेत, ईश्वराचे ते निश्वासित आहेत. मला वाटतं एवढी उजळणी पुरेशी आहे. वेदांचं महात्म्य, वेदांमध्ये येणारी 4 महावाक्य, 4 वेदांची 4 महावाक्य, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आता आजच्या चिंतनाकडे म्हणूया, आजच्या अभ्यासाकडे वळताना वेदांचा थोडा अधिक विचार करू. कारण मनुष्य जीवनाच्या सर्व अंगांचा, म्हणजे ज्याला अभ्युदय असं म्हणतात, अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर ऐहिक भरभराट, आपल्या सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते, त्याचा आणि निश्रेयस, निश्रेयस म्हणजे मोक्ष, अशा उभयरूप धर्माचं प्रतिपादन वेदांनी केलेलं आहे. उभयरूप, उभयरूप म्हणजे काय, दोन्हीही. द्विविधो ही वेदोक्तो धर्म, प्रवृत्तीलक्षणो निवृत्तीलक्षणच, असं श्रीमद आचार्य शंकराचार्य, आद्य शंकराचार्य भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये असं म्हणतात. द्विविधो ही वेदोक्तो धर्म प्रवृत्तीलक्षण आणि निवृत्तीलक्षणच, दोन्ही. म्हणून मगाशी मी अभ्युदय आणि निश्रेयस याचा उल्लेख केला. आता वेदांमध्ये 4 भागांचा अंतर्भाव असतो. आपण ऐकलं असेल, त्याला पहिल्या भागाला मंत्र म्हणतात किंवा संहिता असं म्हणतात. मंत्रभाग जो आहे वेदांमधला त्याला संहिता असं म्हणतात. दुसरा भाग आहे तो ब्राह्मण म्हणतात त्याला, तिसरं आरण्यक आणि चौथं आहे उपनिषद. असे 4 भाग वेदांचे, आपण शुद्ध मराठीत त्याला सेक्शन्स म्हणतो. 4 अंग, 4 भाग अभ्यासाच्या सोयी करता केलेले. त्याच्या अर्थात बाकीचे पण उद्देश आहेतच, पण असे 4 भाग असतात. आणि वेदांची 2 मुख्य अंग आहेत. आपण वेदांचा विचार करतोय, महावाक्याचा भाग म्हणून आपण वेदांचा थोडा जास्त विचार करतोय.
पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं नेमकं कुठे काय आलेलं आहे, स्वरूप काय आहे. आता वेदांची दोन मुख्य अंग आहेत, त्याच्यामध्ये एक प्रवृत्ती लक्षण धर्म, मगाशी आपण जे बोललो की वेदोक्त धर्म प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षण, जे आचार्य म्हणाले, हे वेदांची दोन अंग. त्यातलं पहिलं अंग प्रवृत्ती लक्षण धर्म, ज्याला कर्मकांड असं म्हणतात कांडाच्या भाषेमध्ये, कर्मकांड. आणि या कर्मकांडामध्ये संहिता येतं, ब्राह्मण येतं, आणि आरण्यकाच्या काही भागाचा समावेश होतो. मगाशी आपण चार भाग बघितले. पुन्हा एकदा: मंत्र किंवा संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर ही जी दोन अंग आहेत वेदांची, त्यातलं जे पहिलं अंग म्हणालो मी, प्रवृत्ती लक्षण धर्म, ज्याला कर्मकांड असंही म्हणतात, त्याच्यामध्ये संहिता येतं, ब्राह्मण येतं आणि आरण्यकाचा काही भाग येतो. आणि दुसरं अंग अर्थातच काय आहे? निवृत्ती लक्षण धर्म, ज्याला ज्ञानकांड असं म्हणतात. याच्यामध्ये आरण्यकाचा काही भाग येतो आणि अर्थातच उपनिषद यांचा समावेश आहे. निवृत्तीपर निवृत्ती लक्षण धर्म, ज्याला निःश्रेयस असं आपण मगाशी म्हटलं, त्यालाच ज्ञानकांड असंही म्हणतात. त्याच्यामध्ये या गोष्टींचा समावेश होतो. कशाचा? आरण्यकाचा काही भाग, पुन्हा एकदा, आणि उपनिषद. आता वेदांचे हे जे चार भाग आहेत, ज्याला आपण मंत्र, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद असं म्हटलं, या चार भागांचा चार आश्रमांशी पण संबंध आहे. काय सुंदर व्यवस्था मानवी जीवनाची घडी ज्याला म्हणूया, इतका सर्वांगीण विचार करणारी एकमेव संस्कृती या जगामध्ये कुठली असेल तर भारतीय संस्कृती आहे. आणि आपण भाग्यवान आहोत सर्वजण, भारतीय म्हणून जन्माला आलोत. इतका सखोल विचार मानवी जीवनाचा, आणि नुसता मानवी नाही तर नेहमीच मी सांगतो काय, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, या चारींचा समन्वय साधणारी इतकी सुंदर संस्कृती, इतकं सुंदर तत्वज्ञान जगामध्ये दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही. म्हणून कुठेही आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाचं शोषण नाही, कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. ते लक्षात ठेवूनच मानवी जीवनाची घडी, मी जसं म्हणालो, सगळी व्यवस्था बसवून दिलेली. असो, वेगळा विषय. पण हे वेदांचे चार भाग हे चार आश्रमांशी संबंधित. आणि संबंधित म्हणजे काय, तर कुठल्या आश्रमामध्ये वेदाशी संबंधित कुठलं कार्य व्हावं, घडावं, केलं पाहिजे इत्यादी. उदाहरणार्थ, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये संहिता पठण हे अपेक्षित असतं. आणि आपण बघतो वेदपाठशाळा, आपण बोलतो की नाही, अनेक ठिकाणी वेदपाठशाळा चालतात. तिथे ते बटू असतात, त्यांचं पठण सुरू असतं. आपण मागच्या सत्रामध्ये महावाक्याच्या चिंतनाला जेव्हा प्रारंभ केला, तेव्हा आपण थोडा त्याचा विचार केला होता की आपल्या ऋषीमुनींपासून आपल्या पूर्वसुरींनी ते आस्थागायत असे वेद पठण करणारे जी मंडळी आहेत, त्यांनी ह्रस्व दीर्घाचा सुद्धा फरक न होऊ देता उदात्त अनुदात्त स्वरित बरोबर तसे उच्चार करून हे सगळं ज्ञान आजता गायत जिवंत ठेवलं, आपल्यापर्यंत पोचवलं. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांना वंदन करूया. पुन्हा विषयांतर होईल म्हणून मी बोलत नाही, पण आपल्या सर्वांना कल्पना आहे की जगातल्या मोठमोठाल्या संस्कृती लयास गेल्या, पण इतकी हजारो वर्षांची आक्रमण होऊन आस्थागायत या जगामध्ये जिवंत असलेली संस्कृती, जी आपली आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म किंवा संस्कृती जी जिवंत राहिली, त्याचं हे एक मोठं कारण आहे की ज्ञानाचं संवर्धन या पद्धतीने केलं गेलं. आणि ते करण्याचं माध्यम
संहिता पठण, बरोबर ती संथा घेऊन योग्य त्या पद्धतीने उच्चार करून इत्यादी. ब्रह्मचर्य आश्रमाचं काम. गृहस्थाश्रमामध्ये पुढचा जो भाग आहे वेदांचा, ज्याला ब्राह्मण म्हणतात, त्या ब्राह्मण ग्रंथानुसार ज्याच्यामध्ये प्रामुख्याने यज्ञांचं वर्णन येतं. यज्ञ कसे करावेत, यज्ञाची विधी कशी असावी, मंत्र कसा असावं, देवतेचं आव्हान कसं करावं, इत्यादी इत्यादी. हे यज्ञाधिक कर्मांचं आचरण, यज्ञ करणं, यज्ञ संस्कृती जिवंत ठेवणं, हे गृहस्थाश्रमाचं त्याकाळी काम होतं. वानप्रस्थाश्रमामध्ये पुढचा जो भाग आहे आरण्यक, त्या आरण्यकाद्वारे कर्मांचा आध्यात्मिक अर्थ लावण्याचं काम. तर नावातच आहे खरं आरण्यक. आरण्यामध्ये जाऊन ज्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, म्हणून वानप्रस्थ. म्हणून वानप्रस्थाश्रमामध्ये आरण्यकांचा अभ्यास. पण आता कर्मपर नव्हे, तर आता प्रवृत्ती लक्षण धर्म मागे पडतोय आणि निवृत्ती धर्म लक्षण आता जीवनामध्ये प्रमुख होतोय. थोडंसं विषयांतर, पण हे सगळं आपण बोलत असलो तरी आज असे आश्रम किंवा अशा पद्धतीची कर्म आज जरी नसली तरीसुद्धा, जसं वानप्रस्थ म्हणजे जंगलात जाणं, कोणी जंगलात जाऊन राहतं का? नाही. पण मी हे थोडंसं विषयांतर करून का बोलतो आहे, कारण ऐकणारे जे श्रोते आहेत त्यातले बहुतांश श्रोते कदाचित वानप्रस्थातच असतील म्हणून बोलतो आहे. म्हणजे आजचा वानप्रस्थ घरातच असतो. प्रश्न एकच आहे, घरात असल्याने वानप्रस्थ बिघडत नाही, त्याच्यासाठी जंगलातच गेलं पाहिजे असं म्हटलेलं नाही. पण तिथे जाऊन जे करणं अपेक्षित आहे ते ते जर मी घरात राहून करत असेल तर माझा वानप्रस्थ सुरू आहे. पण परमपूज्य काका जसं म्हणतात की जेव्हा मी सेवानिवृत्त होतो तेव्हा मी खरंच सेवानिवृत्त होतो का? तर नाही, तर मी दुसऱ्याच्या छळाच्या सेवेला वाहून घेतो. आता हे भारतातलं वर्णन आहे की जिथे घरामध्ये इतर सदस्य असतात. अमेरिकेतली गोष्ट थोडी वेगळी आहे, कारण अमेरिकेत एम्प्टी नेस्ट म्हणतात शुद्ध मराठीत त्याला. दोघंच जण असतात, म्हातारा म्हातारी घरात. मग त्यांचं एकमेकात जे काय चाललेलं असतं त्याला ते संसार म्हणतात. पण भारतामध्ये जेव्हा इतर लोक असतात तेव्हा त्यांच्या छळाच्या सेवेला वाहून घेणं. मग त्याची अनेक उदाहरणं परमपूज्य काकाने दिली आहेत, ती मला सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचं स्वरूप चांगलं माहिती आहे. म्हणजे मी माझ्या जीवनाचा उपयोग जर असा करत असेन तर मग तुम्ही घरात राहा की जंगलात राहा, त्याला वानप्रस्थ म्हणता येत नाही. मुद्दा काय सुरू आहे? आरण्यकाद्वारे कर्मांचा आध्यात्मिक अर्थ लावणं, म्हणजे थोडक्यात पारमार्थिक अभ्यास करणं, परमार्थाला जीवन वाहणं, ह्याला म्हणतात वानप्रस्थ. मुलांच्या जीवनात विनाकारण लुडबुड न करणं, याला म्हणतात वानप्रस्थ. विचारलं तरच सल्ला देणं, याला म्हणतात वानप्रस्थ. रामकृष्ण हरी. लक्षात आलं असेल काय म्हणायचं. पुढे जाऊया. वानप्रस्थ झालं आणि चौथा अर्थातच संन्यासाश्रम. तर या संन्यासाश्रमामध्ये उपनिषदांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि या उपनिषदांच्या अभ्यासाने काय, परमपुरुषार्थ असा जो मोक्ष तो प्राप्त करून घेणं. म्हणजे वेदांचा हा जो चौथा भाग आहे उपनिषद, संन्यासाश्रमामध्ये ते करणं अपेक्षित आहे. पुन्हा प्रश्न निर्माण होतो मग की मग अरे आम्ही तर संन्यासी नाही, आम्ही गृहस्थ आहोत, मग आम्ही उपनिषदांचा अभ्यास करू नये का? येऊ शकतो मनामध्ये विचार. आता मी मगाशीच म्हणालो की पूर्वीच्या काळी जी आश्रम व्यवस्था होती तशी आता नाही. सर्वजण चौथा आश्रम स्वीकारतात असंही नाही. आणि तो न स्वीकारता जर ज्ञानप्राप्ती होत नसेल तर मग साधा विचार आहे की एकनाथ महाराजांनी संन्यास का नाही घेतला, मग तुकाराम महाराजांनी संन्यास का घेतला नाही? मुद्दा सुरू आहे बोलण्याचा की संन्यास प्रत्यक्ष स्वीकारणं हा एक भाग झाला. विधिवत संन्यास ज्याला म्हणतात, भगवे कपडे घालणं, ते सगळं जे काही असेल ते शास्त्राप्रमाणे मुंडन करणं, फार
कठीण गोष्ट आहे ती, सोपी गोष्ट नाही आहे संन्यास घेणं. मुद्दा एवढाच होता माझा, अशा वेळेला आपल्याला माऊली धावून येते आपल्या मदतीसाठी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. अशी माझी अंतःकरण वृत्ती असेल तर मी घरात राहूनही संन्यासीच आहे, आणि अशी अंतःकरण वृत्ती न ठेवता मी जंगलात जरी असलो तरी मी प्रापंचिकच आहे. मुद्दा, घरात राहून गृहस्थाश्रमात असूनही अशी वृत्ती जोपर्यंत अंतःकरणाची माझी आहे तोपर्यंत मला उपनिषदांचा अभ्यास फलद्रूप नक्कीच होऊ शकतो. आणि अशी नसेल तर मी जसं म्हणालो, शरीर कुठेही असू द्या, घरात असू द्या, जंगलात असू द्या, ते फलद्रूप होणार नाही. त्यामुळे संन्यासाश्रमात उपनिषदांच्या अभ्यासाने मोक्ष प्राप्त करून घेणं, असं एक साधारण काय म्हणूया त्या वेदांचे 4 अंग, त्यांचा 4 आश्रमांशी असलेला संबंध. पण याचा अभिप्रेत अर्थ काय आहे, हे सगळं आपण आत्ता बोललो, वेदांचा थोडा विचार केला. अभिप्रेत अर्थ या सगळ्याचा असा आहे की वेद प्रतिपादित जो प्रवृत्तीरूप धर्म आहे, सुरुवातीला आपण बोललो होतो, तो प्रवृत्तीरूप धर्मसुद्धा जेव्हा मी निष्काम आणि ईश्वरार्पण बुद्धीने त्याचं पालन करतो, ते केल्यास काय होतं, अंतःकरणाची शुद्धी होते. कारण कर्माचं कामच ते आहे. कर्म जास्तीत जास्त देऊन मला तेच देऊ शकतं, अंतःकरणाची शुद्धी. आणि परिणामतः काय होतं की तो प्रवृत्तीरूप धर्म कल्याणास हेतू होतो. वाक्य कठीण झालं असेल, साध्या भाषेत बोलू, माझा प्रपंच माझ्या परमार्थाला कारण होतो. परमार्थाच्या आड येत नाही. तो समर्थांच्या भाषेत नेटका जर केला तर तो फिका होत जातो. फार सुंदर शब्द वापरले समर्थांनी. आणि ह्याला म्हणतात नेटका करणं. निष्काम बुद्धीनी, ईश्वरार्पण बुद्धीनी करणं संसार किंवा प्रपंच, याला म्हणतात नेटका करणं. आणि तो जर नेटका केला तर तो फिका होत जातो. आणि म्हणजेच तो प्रवृत्तीरूप धर्म जो आहे, जो संसार आहे, प्रपंच आहे, तो माझ्या कल्याणास म्हणजे निश्रेयास हेतू होतो, कारण ठरतो, हेतू होतो याचा अर्थ. भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये, विशेषतः उपोद्घातामध्ये आचार्य या संदर्भामध्ये स्पष्ट मार्गदर्शन करतात की शुद्ध सत्वस्य च ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्तीद्वारेण. फार सुंदर शब्द आहेत. शुद्ध सत्वस्य च ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्तीद्वारेण. ज्ञाननिष्ठेची योग्यतेची प्राप्ती होते. आणि मग त्यांनी काय होतं तर ज्ञानोत्पत्ती हेतुत्वेन च निश्रेयस हेतुत्वम अपि प्रतिपद्यते, आचार्य बोलतात आहेत. म्हणजे जे मी मगाशी बोललो ते, हा जो प्रवृत्तीरूप धर्म आहे, प्रवृत्तीरूप लक्षणाचा जो धर्म आहे, अगदी साध्या भाषेत आपला प्रपंच आहे, तो जर या पद्धतीने केला तर तोच मला ज्ञाननिष्ठेच्या योग्यतेची प्राप्ती करून देतो. तोच मला ज्ञानाच्या प्राप्तीचा तो हेतू ठरतो. हे वेदांचं काय म्हणूया, मी जसं म्हणालो, हा अभिप्रेत अर्थ आहे. वेद प्रतिपादित, वेदांनी जरी प्रवृत्तीरूप लक्षणाचं, प्रवृत्तीरूप धर्माचं जरी वर्णन केलेलं असलं तरी त्याचा उद्देश काय आहे, तो हा आहे. आता महावाक्य हा जो आपला चिंतनाचा मुख्य विषय, मी सुरुवातीलाच म्हणालो की महावाक्य ज्या वेदांमध्ये येतात त्यांचं थोडंसं आपण विचार करूया. वेदांचा अर्थात महान व्यापक विषय, तो आपण थोडक्यात आपल्या विषयाशी संबंधित एक साधारण आवाका लक्षात यावा वेदांचा, त्याचे 4 भाग कोणते, त्याचा मुख्य उद्देश काय वगैरे विचार केला.
पण महावाक्य हा जो आपला मुख्य चिंतनाचा विषय आहे, तो कुठेसा येतो? तर आपल्याला माहिती आहे, तो वेदांच्या उपनिषद या चौथ्या भागामध्ये समाविष्ट आहे. चार भाग आपण जे बघितले वेदांचे, त्यातला जो चौथा, ज्याला उपनिषद असं म्हटलं, पुन्हा एकदा, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद, त्या चौथ्या भागामध्ये महावाक्य समाविष्ट आहेत, की जो वेदांचा काय आहे, अंतिम भाग आहे. अंतिम भाग आहे, चौथा भाग, शेवटचा भाग, अंतिम भाग. आणि म्हणूनच उपनिषदांना काय म्हणतात, वेदांत असंही म्हणतात. आता या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील माहिती तर या माहिती असाव्या म्हणून आपण सर्व बोलतोय. कारण वेदांत शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो, उपनिषदही ऐकतो, पण दोन्हीचा संबंध काय माहीत नसतं. पुन्हा उपनिषदांना काय म्हणतात, वेदांत असं म्हणतात, कारण तो काय आहे, वेदांचा ज्ञानपर भाग आहे, ज्ञानकांडाचा भाग आहे, निवृत्ती रूप लक्षण धर्माचा तो भाग आहे. मागाशीची भाषा बोलायची झाली तर निवृत्ती लक्षणाचा भाग आहे. आणि वेदांत शब्दामध्ये जो अंत शब्द आहे, अंत शब्दाचा अर्थ निकाल असा होतो, किंवा निर्णय, निष्कर्ष, तात्पर्य, अनुमान इत्यादी, हा अंत शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून वेदांत म्हणजे उपनिषद काय होतात, हे वेदांचं तात्पर्य सांगतात. वेदांचं तात्पर्य कशामध्ये, वेदांचा अंतिम निष्कर्ष काय आहे, हे सांगणारा जो वेदांचा भाग शेवटचा, त्याला म्हणायचं उपनिषद, त्याला म्हणायचं वेदांत. हळूहळू आपण महावाक्याकडे जातोय अर्थातच. आता उपनिषद या शब्दामध्ये, हा शब्द आपण वापरला, उपनिषद म्हणजे वेदांत, उपनिषद या शब्दात सुद्धा तीन घटक शब्द आहेत. तीन शब्द मिळून किंवा उपशब्द मिळून म्हणूया हा शब्द तयार झालेला आहे. माहिती आहे आपल्याला, पहिला शब्द आहे उप, दुसरा नी आणि तिसरा सद. या तीन मिळून काय तयार शब्द होतो, उपनिषद. आता उप या उपसर्गाचा अर्थ जवळ किंवा सहवासात असणे, जवळ असणे, निकट असणे इत्यादी अर्थ उप याचा होतो. आपल्याला माहिती आहे, उपासना शब्दातही उपशब्द आहे, उप आसन, उपासना. तसं उपनिषदामध्ये उप जवळ, सहवासात असणं, निकट असणं इत्यादी. पुढचा नी हा सुद्धा उपसर्ग आहे, याचा अर्थ निश्चय असा होतो, निश्चिती असा होतो, निष्कर्ष असा होतो. आणि सद हा धातू आहे संस्कृतमधला. या धातूचा नेहमीप्रमाणे जसं संस्कृत धातूचे वेगवेगळे अर्थ असतात, तसं याचा अर्थ नाश करणे किंवा गती देणे किंवा शिथिल करणे इत्यादी अर्थ होतात. आणि म्हणून उपनिषद या शब्दाचा अर्थ काय होतो, की सद्गुरूंच्या सान्निध्यात ज्या विद्येचं विवेचन, अध्ययन, अभ्यास, उपासना इत्यादी केल्यास संसार बीजरूप जी अविद्या ती निश्चयाने नष्ट होते. नि सद. आणि उप म्हणजे जवळ, सहवासात, कोणाच्या, सद्गुरूंच्या सहवासात, सान्निध्यात. ती ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद होय. ही उपनिषदाची काय आहे, व्याख्या झाली, व्युत्पत्ती झाली उपनिषद शब्दाची. आणि उपनिषद या शब्दातच हे अपेक्षित आहे, आणि म्हणूनच तर तो ज्ञानकांडाचा भाग आहे, म्हणूनच त्याला वेदांत असं म्हणतात. हे उपनिषदांनी दिलं पाहिजे, हे उपनिषदांचं फळ आहे. उपनिषद हे आपल्याला देतं, ते दिलं पाहिजे म्हणजे काय, ते देतच, मी ते घेतोय का, हा प्रश्न असतो फक्त. संसार बीजरूप अविद्या निश्चयाने नष्ट करणे.
ज्याला आपण ब्रह्मविद्या असं म्हणतो. श्रीमद आद्य शंकराचार्य सुद्धा उपदेश सहस्त्रीमध्ये म्हणतात की सदे रूपानी पूर्वस्य क्विप्चोपनिषद भवे. फार सुंदर श्लोक आहे. सदे रूपानी पूर्वस्य क्विच्चोपनिषद भवेद मंदीकरण भावाच गर्भाधेहे शातनात तथा, असा तो श्लोक आहे. सदे रूपानी पूर्वस्य म्हणजे आचार्य सुद्धा हेच सांगतात आहे की ज्याच्या पूर्वी उप आणि नि असे उपसर्ग आहेत. सदे रूपानी पूर्वस्य आणि पुढे क्विप चोपनिषद भवेत, म्हणजे त्या तो जो धातू आहे, असा जो सत धातू आहे की ज्याच्या आधी काय आहे, उप आणि नि असे उपसर्ग आहेत, अशा या सत धातूला जेव्हा क्विप नावाचा प्रत्यय होतो, संस्कृत व्याकरण क्विप चोपनिषद भवेत म्हटलाय, तेव्हा उपनिषद हा शब्द तयार होतो असं आचार्य म्हणतात आहेत. पण शब्द तयार होतो ठीक आहे, पण त्याचं कार्य काय आहे तर मंदीकरण भावाच्य गर्भाधेहे शातनात तथा, म्हणजे की ज्याच्यामुळे गर्भादी, गर्भादी म्हणजे गर्भधारण करणं, म्हणजे साध्या भाषेत जन्म आणि मरण यांची पकड काय होते, मंदीकरण भावाच्य, ते मंद करतं, शिथिल करतं, त्यांचा नाश होतो. त्या सद धातूचा अर्थ सांगितला होता ना मगाशी, हे तीनही अर्थ आहेत त्या सद धातूचे. मंदीकरण भावाच्य गर्भादेह शातनात तथा, त्याला म्हणायचं उपनिषद, असं आचार्य सुद्धा म्हणतात आहे उपदेश साहस्त्रीमध्ये. हा अर्थ आहे उपनिषद शब्दाचा, की ते ती जी पकड आहे, ते काय म्हणूया त्याला, संसार बीजरूप अविद्या ज्याला म्हटलेलं आहे, त्या ती पकड शिथिल करणं, मंद करणं, ती नष्ट करणं, हे जे करतं त्याला उपनिषद असं म्हणतात. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर उपनिषद म्हणजे काय आहे मग, ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या. आता आपल्याला माहिती आहे एकंदर 108 उपनिषद आज उपलब्ध आहेत. आता कोणत्या वेदांमध्ये किती उपनिषद येतात वगैरे ते हिशोब सोडून देऊ आपण, पण साधारण 108 उपनिषद आज उपलब्ध आहेत. त्यातली 10 उपनिषद महत्त्वाची आहेत. दशोपनिषद हा शब्द ऐकला असेल आपण बऱ्याच वेळेला. या त्या 10 उपनिषदांवर जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्यांचं भाष्य आहे, अत्यंत विस्तृत भाष्य आहे. आता अर्थातच वेगवेगळ्या उपनिषदांचं किंवा प्रत्येक उपनिषदाचं एक आपापलं वैशिष्ट्य असतं, पण प्रामुख्याने ही 10 उपनिषदं ज्याच्यावर आचार्यांचं भाष्य आहे ती महत्त्वाची आहेत. याच्या व्यतिरिक्त इतरही आहेत. श्वेताश्वतर उपनिषद आहे, नारायण उपनिषद आहे, बरेच आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे की उपनिषदाच्या प्रारंभी आणि काही उपनिषदांच्या शेवटी शांतिपाठ म्हणण्याचा प्रघात आहे. हळूहळू आपण लक्षात आलं असेल, मग अशी मी म्हणालो, महावाक्याकडे आपण सरकतो आहोत. वेदांचा विचार केला, वेदांचा अंतिम भाग उपनिषद, त्याचा आपण विचार करतो आहोत, नंतर महावाक्याकडे वळणार आहोत. आता शांतिपाठ म्हणण्याचा काय म्हणू, एक प्रघात आहे, आदेश आहे म्हणूया. प्रत्येक उपनिषदाला शांतिपाठ आहे, क्वचित तो शेवटी सुद्धा म्हटला जातो. काय उद्देश आहे त्याचा शांतिपाठ? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते उदाहरणार्थ एक शांतिपाठ आहे. तर हे जे शांतिपाठ आहे हे का दिले, त्याचा उद्देश काय, तर उपनिषदांचा अभ्यास करत असताना आचार्य आणि शिष्य या दोघांनाही जी एक बाह्य परिस्थितीतून एक प्रकारची प्रतिकूलता उद्भवू शकते,
त्या प्रतिकूलतेच्या विघ्नांचा प्रतिबंध व्हावा किंवा त्याचा त्रास होऊ नये, आधी व्याधी विक्षेप म्हणूया इत्यादी उत्पन्न होऊ नये, ह्याच्यासाठी शांती मंत्र म्हणायचा असतो, शांती पाठ म्हणायचा असतो. दीर्घ बैठक असेल, काही आसन असेल, त्या अभ्यासाचा भाग म्हणून वाचन असेल, काही जप असेल, ध्यान असेल, श्रवण असेल, नामस्मरण असेल इत्यादीसाठी जी एक आपली जी प्रकृती आहे, मग ती शारीरिक असो मानसिक असो, ती अनुकूल राहावी, हा त्या शांतिमंत्राचा शांतीपाठाचा उद्देश आहे. दुसरा उद्देश म्हणजे अध्ययन आणि अध्यापन जे आहे ते प्रमादमुक्त व्हावं, त्याच्यामध्ये दोष राहू नये. हे आता उपनिषदांच्या शांतीपाठाचा आपण विचार करतोय म्हणून, पण हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही घरी जेव्हा अभ्यासाला बसता, म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसताय गृहीत धरून बोलतोय मी, पण असं गृहीत धरूया की करतो आपण अभ्यास दासबोधाचा, ज्ञानेश्वरीचा, उपनिषदांचा, भगवद्गीतेचा इत्यादी. तसं जसं आपण कुठली कादंबरी उघडतो, एकदम दसमुळ्यासारखं कुठले पुस्तक उघडतो, तसं न करता शांत बसा 1-2 मिनटं आणि अगदी शांतीपाठ जरी नाही म्हटला तरी स्मरण करा, परमेश्वराचं स्मरण करा, सद्गुरूंचं स्मरण करा, त्यांना प्रार्थना करा की मी आता कशासाठी बसतोय, तर मी अभ्यासासाठी बसतोय. आणि अभ्यास कसला आहे, हा कुठल्याही स्थूल गोष्टीचा अभ्यास नाही आहे. हा जो अभ्यास आहे याला बुद्धी अत्यंत सूक्ष्म व्हावी लागते, अत्यंत शुद्ध असावी लागते, सत्वगुणयुक्त असावी लागते. माझ्या अंतःकरणामध्ये अनेक दोष आहेत, मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, भरपूर आहेत. पण हे सद्गुरू, हे परमेश्वरा, भगवंता, निदान या अध्ययनाच्या, या अभ्यासाच्या कालामध्ये माझ्या चित्तातले, अंतःकरणातले हे दोष या अभ्यासाच्या, या अध्ययनाच्या आड येऊ देऊ नकोस. तू मला प्रेरणा दे, माझ्या बुद्धीला प्रेरणा दे, अशी प्रार्थना करून अभ्यासाला सुरुवात करा. मी मगाशी म्हणालो, प्रयोग करून पहा, परिणाम बघा कसा होतो. आपल्याला सवय, पटकन धाडकन आपलं पुस्तक उघडलं, चालू आपलं. ते काय कादंबरी आहे का? मी माझं वैराग्य इतकं तीव्र आहे आणि माझी एकाग्रता एवढी प्रभावी आहे की तत्क्षणी माझं चित्त एकाग्र होईल त्या विषयामध्ये? नाही होत. अशी प्रार्थना करावी. हे सगळे उद्देश त्या शांती मंत्रामध्ये आहेत. म्हणून मी हे थोडंसं, असं कुठे कोणाच्या मनामध्ये विचार येऊ नये की उपनिषदांच्या अभ्यासाच्या वेळेला शांती मंत्र म्हणायचा असतो. नाही, हाही एक मराठीत म्हटलेला शांती मंत्रच आहे. नसेल आपल्याला संस्कृत पाठ, तसं मराठीमध्ये अशी प्रार्थना करावी आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. अंतःकरणाची धारणाशक्ती वाढावी, चिंतन क्षमता वाढावी. मी जसं मगाशी म्हणालो, बुद्धी आपली सूक्ष्म व्हावी, स्थिर व्हावी, पवित्र असावी. त्या अभ्यासासाठी लागणारं आपलं जे अंतःकरण आहे, वाणी आहे, त्याची अनुकूलता आपल्याला असावी. काही विपरीत भावना अंतःकरणात असतील त्यांचा परिहार व्हावा. हे सर्व उद्देश त्या शांतीमंत्र म्हणण्यामध्ये. आणि शुद्ध मराठीत लास्ट बट नॉट द लिस्ट, सामर्थ्य. कशाचं सामर्थ्य? ते हे जे आता उपनिषदांचा, आपण उपनिषदांचा विचार करतोय म्हणून उपनिषदांबद्दल बोलूया. उपनिषद म्हणजे या श्रुती, अत्यंत प्रभावी असं हे तत्वज्ञान, ज्ञान, त्या श्रुतींच्या अध्ययनाने जशी बुद्धीची सूक्ष्मता वाढायला लागते, त्या तत्वाच्या आपण जसं जसं जवळ जातो तसं तसं एक
शिष्याच्या ठिकाणी एक प्रखर ऊर्जा निर्माण होते. दिव्य अनुभव यायला लागतात. ते पेलण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी निर्माण व्हावं. आपली वृत्ती सुद्धा निरहंकारी असावी. या कारणाने आपण शांतीसूचक मंत्र म्हणूया, ज्याला शांतीपाठ असं म्हणतात. तो उपनिषदांच्या प्रारंभी म्हणण्याचा परिपाठ आहे. एक प्रकारचा विचार केला तर तो अधिकार प्राप्तीचा मार्ग सुद्धा आहे. मी जसं मगाशी म्हणालो, अशी प्रार्थना करून अभ्यासाला, अध्ययनाला सुरुवात करावी. एक दैवी शक्तीची मागणी करावी की या अध्ययनापुरती का होईना माझं चित्त स्थिर असू दे, एकाग्र असू दे, शुद्ध असू दे. मला मला समजतंय, मला माहिती आहे माझ्या अंतःकरणात दोष आहेत, पण निदान या अध्ययनाच्या आड ते येऊ देऊ नकोस भगवंता परमेश्वरा. म्हणून तर मंगलाचरण कशासाठी असतं? कशासाठी पहिले भगवंताचं नाम घेऊन सुरुवात करायची असते या सर्व गोष्टींना? त्याच्यासाठी. म्हणून हा परिपाठ आहे. मी जसं मगाशी म्हणालो, आदेश आहे, परिपाठ आहे म्हणूया शांतीपाठ म्हणण्याचा उपनिषदाच्या आरंभी. आता मगाशी जसा उल्लेख केला होता, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आहे, तत्वमसी आहे आणि अयमात्मा ब्रह्म आहेत. ही जी चार वेदांची चार महावाक्य, या महावाक्यामध्ये एक शब्द जीव या अर्थाचा असतो आणि दुसरा शब्द ब्रह्म किंवा ब्रह्म या अर्थाचा असतो. हळूहळू आपण त्या विचारांमध्ये जाणारच आहे, कारण त्यालाच तर महावाक्य असं म्हणतात. नाहीतर अवांतर वाक्य पुष्कळ आहेत वेदांमध्ये, त्याला अवांतर वाक्य शब्द आहेत, तीही महत्वाचीच आहेत. पण महावाक्य, शुद्ध मराठीत, व्हॉट इज द क्वालिफिकेशन, व्हॉट इज द क्रायटेरिया? एक शब्द जीव या अर्थाचा, तर दुसरा शब्द ब्रह्म या अर्थाचा आहे. आणि सर्व महावाक्य जीवाचा ब्रह्माशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तत्पर आहेत. तत्पर आहेत. पर महावाक्यांना अपेक्षित ब्रह्म जे तत्व आहे ते कसं आहे? आता त्याचं तर खूप वर्णन आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, उदाहरणार्थ. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, एकमेव द्वितीयम ब्रह्म. अजून वर्णन आहे त्याचं. अभयम वै ब्रह्म, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, विज्ञानमानंदम ब्रह्म, किंवा सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा. शताश्वतर उपनिषद. एको देव सर्वभूतेषु गूढ. अनेक श्रुती आहे, म्हणजेच पुन्हा वेदमंत्र आहेत, जे त्या ब्रह्मतत्वाचं काय म्हणूया, लक्षणांचं वर्णन करतात. स्वरूप लक्षण. या लक्षणांनी लक्षित असलेलं असं जे तत्व, ते ब्रह्म. ते सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे, एकमेव द्वितीय आहे, म्हणजे स्वतः सजातीय, विजातीय, भेदरहित, अखंडैक रस. अभयम वै ब्रह्म, साक्षात आहे, यत साक्षात अपरोक्षात. सर्वभूतेषु गूढ. गूढ का म्हटलं? आहे की नाही आपल्या सर्वांचं स्वरूप? समजलं का? अजून अनुभवाला आलं का? नाही. गूढ, बुद्धी नावाच्या गुहेमध्ये दडलेलं. अनेक पद्धतीने त्याचं वर्णन आहे. सर्वव्यापी आहे, सर्वभूतांतरात्मा आहे. या अर्थानेच त्याला वस्तू शब्द पण आहे परमार्थामध्ये. वसती सर्वभूतेषु, व्युत्पत्ती आहे वस्तू शब्दाची, म्हणून त्याला वस्तू म्हणतात. वसती सर्वभूतेषु. हे ब्रह्म जेव्हा महावाक्य
मी जसं म्हणालो, एक शब्द जीव, एक शब्द ब्रह्म किंवा ब्रह्म या अर्थाचा, तेव्हा हे ब्रह्म, हे तत्व श्रुतींना अपेक्षित, आणि हेच जीवाचं काय आहे, स्वरूप आहे. कारण जीवो ब्रह्मैव नापरहा, अशी ही घोषणाचे महावाक्य करतात आहेत. म्हणून तर आचार्यांनी एका ठिकाणी काय म्हटलंय, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. वेद आनंद बोलला, आनंद बोललेला आहे वेद, पण निष्कर्ष शेवटी काय येतोय, तो हाच येतोय. या एका अर्ध्या श्लोकामध्ये ते सिद्ध होत आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा. आणि हीच घोषणा जी करतात, हा जो निष्कर्ष प्रत जी वाक्य बोलतात, त्यांना काय म्हणायचं, महावाक्य. त्याला म्हणायचं महावाक्य. ती चार वेदांची चार महावाक्य आपण जी बघितली, आता ती चार का वगैरे ते सगळं आपण बघूया, त्याचा विचार आपण करणारच आहोत. पण मुख्य त्याचं सार रूप काय सांगणं चाललेलं आहे, ते हे सांगणं चाललेलं आहे. बरं, ही जी लक्षणं आपण बघितली ब्रह्मतत्वाची, ते ब्रह्म जाणण्याचं प्रयोजन तरी काय आहे? कशासाठी एवढा आग्रह, कशासाठी एवढा अभ्यास, कशासाठी एवढा विचार? तो विचार आपण आधीच करून ठेवला आहे वाय या नावाच्या टप्प्यामध्ये. पण या ज्या शुभलक्षणांनी युक्त, शुभलक्षणांनी संपन्न असलेलं ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, ते मीच आहे, असं जेव्हा मी आत्मत्वाने त्याला जाणीन, ते आत्मत्वाने जाणल्यानंतर जो ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, त्या आनंदापुढे इह पर सर्व सुख कशी असतात, तुच्छ ठरतात. तुच्छ ठरतात. आणि ते ब्रह्म जो जाणतो, म्हणून तर सुरुवातीला आपण बोललो की का वेदांचं महात्म्य आहे, का श्रुतींचं महात्म्य आहे, तर प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणांनी जे ज्ञान होऊ शकत नाही, त्या तत्वाचं ज्ञान ते करून देतात. ही जी महनीयता वेदांची आहे. मग इथे ब्रह्म जाणणं म्हणजे काय, तर ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, श्रुती बोलते. ब्रह्मविद म्हणजे जो ब्रह्म जाणतो, तो ब्रह्म एव भवती, ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होतो. आणि इथेच त्याला जाणणं असं म्हणतात, त्यालाच एकरूपत्वाने जाणणं असं म्हणतात, त्यालाच आत्मत्वाने जाणणं असं म्हणतात. आपण बोलताना बोलतो ब्रह्मज्ञान शब्द, पण जसं व्यवहारातलं ज्ञान असतं, मला फिजिक्सचं ज्ञान आहे, केमिस्ट्रीचं ज्ञान आहे, बायोलॉजीचं ज्ञान आहे, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, असा त्या ज्ञानाचा अर्थ नाही. ज्यांनी ब्रह्म जाणलं असं म्हणतात, ज्याला जीवनमुक्त म्हणतात, ज्याला ज्ञानी म्हणतात, ज्याला तत्वज्ञ म्हणतात, अनेक नावं त्याला आहेत. त्यांनी जाणलं म्हणजे काय झालं नेमका, अरे तोच ब्रह्म झाला. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, त्याला खरं जाणणं असं म्हणतात. परोक्ष आणि अपरोक्ष वेगळा विषय. पण परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम, पंचदशी बोलते आहे. परोक्षाचं फल वेगळं, अपरोक्षाचं वेगळं. मी ते अपरोक्षाबद्दल बोलतोय, म्हणून ते यत साक्षात ब्रह्म असं जे मगाशी म्हटलंय, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, अपरोक्ष, अपरोक्ष ज्ञान जेव्हा होतं, तेव्हा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, असा त्याचा अर्थ होतो. आणि हे कशासाठी आपण बोलत होतो, तर आनंदो ब्रह्मेती व्यजानात, आनंदात एव, ही जी सगळी श्रुती आपल्याला बोलते की आनंद हे त्याचं स्वरूप आहे, आणि त्या आनंदाची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा त्याच्यासमोर सर्व इतर सर्व सुख तुच्छ ठरतात. आणि त्याच्यासाठी हे सगळं आपला अभ्यास म्हणूया, अध्ययन म्हणूया, चिंतन म्हणूया, सुरू आहे. एकंदर काय म्हणूया,
थोडक्यामध्ये अर्थातच वेदांचा, उपनिषदांचा, शांतिमंत्राचा, महावाक्य कुठे येतात, त्या महावाक्यांचा, चारही महावाक्यांचा काय म्हणूया मुख्य उद्देश, संदेश काय, त्याचं महात्म्य काय, हे सर्व आज आपण समजून घेतलं. पुढच्या सत्रामध्ये आपण महावाक्यांच्या प्रत्यक्ष विचाराला सुरुवात करू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज जवळजवळ 7 आठवड्यांनी दादा म्हणले तसे आपण आनंदाचे तत्वज्ञान मालिका पुन्हा सुरू झाली. उजळणी तर आज चांगलीच झाली आणि खरंच आवश्यक होते, हे नक्कीच होतं. पण आपण आता भजन सेवेकडे वळू. आणि आज वेळ नसल्यामुळे नंतर आपले प्रश्नोत्तर आज होणार नाहीयेत. आज भजन सेवा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ अमृता कुलकर्णी. अमृताताई, तुम्ही तयार आहात ना? हो हो. जय ओके. श्रीराम. जय श्रीराम. जय आज श्रीराम येई मंगेशा. प्रभुराज गुरुराज दया हे भजन आपल्याला ते सादर करतात. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. ये प्रभु गुरुराज दयाळा, ये प्रभु गुरुराज, ये प्रभु गुरुराज दयाळा, ये प्रभु गुरुराज. मन हे माझे फिरते रानी, मन हे माझे फिरते रानी, 84च्या गुणमय खाणी, 84च्या गुणमय खाणी, आत्मस्वरूपीने कृपाळा, ये प्रभु गुरुराज. आत्मस्वरूपीने कृपाळा, ये प्रभु गुरुराज. अघोर माया मजला फिरवी, अघोर माया मजला फिरवी, द्वैत बुद्धी ते जागृत करवी, द्वैत बुद्धी ते जागृत करवी, चिन्मय ज्योती दावी कृपाळा, ये प्रभु गुरुराज. चिन्मय ज्योती दावी कृपाळा, ये प्रभु गुरुराज. ये प्रभु गुरुराज दयाळा, ये प्रभु गुरुराज. चिदानंद सर्वांतर साक्षी, चिदानंद सर्वांतर साक्षी, नारायण हा पाहि अलक्षी, नारायण हा पाहि अलक्षी, एक रूप मन मोहि विशाला, ये प्रभु गुरुराज. एक रूप मन मोहि विशाला, ये प्रभु गुरुराज. ये प्रभु गुरुराज दयाळा, ये प्रभु गुरुराज. ये प्रभु गुरुराज दयाळा, ये प्रभु गुरुराज. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. याच ठिकाणी आज आज आपला प्रवचनाचा कार्यक्रम थांबवूयात. पुढे सोमवारी पुन्हा भेटू याच वेळेला 8:30 वाजता ईस्टर्न टाइम. जय श्रीराम.